दिवसाची सुरुवात आहे बरोबर. बऱ्याच वेळ आपण ज्या वेळेस काम करतो त्या वेळेस आपल्याला एक चांगला प्रतिसाद मिळेल असं नाही, असं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस घडतं. मी स्वतः एका सोशल संस्थेमध्ये काम करतो आणि गेली अनेक वर्ष झोपडपट्टीमध्ये काम केलं. आता सध्या आदिवासी भागामध्ये मी काम करत आहे. आणि ज्या वेळेस आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करतो त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या इतर दुसऱ्या गरजांसाठी ज्यावेळेस आपण काम करतो, प्रत्येक वेळेस ते आपलं ऐकतीलच असं नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला नकारात्मकसुद्धा त्यांचा प्रतिसाद मिळतो. कदाचित ते आपल्याला उलटंसुद्धा बोलतात की नाही, हे आम्हाला जमणार नाही, हे आमच्या विरोधात आहे, तुम्ही आमच्यासाठी नीट काही करत नाही, आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळेस आपण देवाचं काम करतो, आपण कधी कधी संदेश देतो. त्या संदेशामधून सुद्धा जे काही थोडंफार चांगलं आहे ते घेण्याच्या ऐवजी काही टीका करणारे सुद्धा लोक असतात. आपल्याला ते आपल्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्या नकारात्मक दृष्टीने ते लोक घेतात आणि आपल्या संदेशावर सुद्धा टीका केली जाते. आणि असे बऱ्याच वेळेस आपल्याला तो प्रतिसाद मिळेलच असं नाही. गलती करास पत्र ह्याचा 6वा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो तर त्यामध्ये आपल्याला हे वचनं शिकवतात त्यातील की देवाचं काम हे आपण चालूच ठेवलं पाहिजे. यथाकाळी आणि योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडणार आहे. आम्हाला कुठल्याही क्षणी मागे राहून चालणार नाही. आम्हाला काम आमचं पुढेच न्यायचं आहे. देवाची इच्छा अशी आहे की आपण त्याच्यासोबत चालावं. प्रार्थना करा, इतरांना त्याच्याविषयी सांगा. परिणाम काय दिसेल ह्याचा विचार करू नका, कारण परिणाम काय होणार आहे हे ते देव पाहून घेईल. ते देव बघून घेणार आहे. परिणाम किंवा आपला कामाचा जो रिझल्ट आहे तो देवाच्या हाती सोपवून द्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलती करास पत्र ह्याचा 6वा अध्याय 9वं वचन, गलेशियन्स चॅप्टर 6 and verse 9. चांगल्या करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.